काय पूर्ण मामला काय झाला आहे त्यांनी? चारकोप विधानसभेमध्ये एक राहणारी महिला आहे, श्रुती संतोष मांडवकर करून, वय 44 वर्ष आहे तिचं. तिला काही प्रॉब्लेम झालेले, त्यामुळे 2 महिन्यापूर्वी मलाडमधल्या तुंगा हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन झालं होतं. जवळजवळ 10 लाखाच्या वरती खर्च केलेला. त्याच्यानंतर रुटीन चेकअपच्या वेळेला त्यांना सांगण्यात आलेलं की तुम्ही ब्लड टेस्ट करून इथे येत जावा. त्या हिशोबाने 3 वेळा, एक याच महिन्यामध्ये 1 जुलैला आणि 10 जुलै 2026 आणि 15 जुलै 2026 रोजी जे 3 रिपोर्ट काढले, त्या 3 रिपोर्टमध्ये जे ब्लडचा रिपोर्ट होता त्या हिशोबाने त्या लोकांनी तुंगा हॉस्पिटलला घेऊन जायचे आणि ते डॉक्टर तिकडे गोळ्या द्यायच्या. परंतु गेल्या 19 तारखेला, परवा 19 तारखेला त्यांना उलटी व्हायला लागली. त्यामुळे ते पुन्हा घरचे घाबरले आणि त्यांना तुंगा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. त्यावेळेला त्याच्यावरती उपचार करत असताना तुंगा हॉस्पिटलवाल्यांनी त्यांच्या लॅबमध्ये ब्लड टेस्ट केले आणि त्या ब्लडमध्ये आणि याच्यामध्ये खूप डिफरन्स होतं. जेव्हा बघितल्यानंतर असं कळलं की त्यांना ज्या डॉक्टर्स त्या पहिल्याचे रिपोर्ट बघून 10 mgच्या गोळ्या देत होत्या त्या द्यायला गरज नव्हत्या, कारण ते खूप हॅवी डोस होत्या आणि त्यांना 1 mgच्या दिल्या पाहिजे होत्या. परंतु जास्त पॉवरफुल हॅवी डोस दिल्या कारणाने त्यांच्या डोक्यामध्ये पाणी झालं आणि ते कोमामध्ये गेले. आता याला दोषी कोण? सर्वात पहिलं तर इकडचं जे कस्तुरी लॅब आहे, या कस्तुरी लॅबमध्ये जे ब्लड टेस्ट केलं त्यांचा त्या 3 दिवसात 3 वेळाचा रिपोर्ट तो बघून तो डॉक्टर उपचार पण 3 रिपोर्ट पण चुकीचे होते. त्यामुळे या कस्तुरी लॅबवरती पण कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर तो डॉक्टर जो तपास करतो, त्यांनी जिथं ऑपरेशन केलं त्यालाही कळलं पाहिजे होतं की बाबा यांना जेव्हा हॅवी डोस आपण 10 mgच्या गोळ्या देतोय तर त्याच्यामुळे 3दा रिपोर्ट बरोबर होतं. एकदा त्यांनीही तिथे टेस्ट केली पाहिजे होतं. एवढं खर्च 10-10 लाख रुपये व्यक्ती खर्च करून ऑपरेशन करतात तुमच्याकडे, तुम्ही रुटीन चेकअपला त्यांना बोलवता, दरवेळी चेकअप करतात, एवढे हॅवी डोस येतात, त्याच्यावरती फरक पडत नाही, ते अजून त्रास होतोय त्यांना. तर त्यावेळेला त्यांनी पण तिथे चेक केलं असतं, आज कदाचित ती परिस्थिती नसती. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की या कस्तुरी लॅब जो चारकोपचा आहे तर त्याच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे. आज तुंगा हॉस्पिटलचा जो डॉक्टर आहे आणि त्या तुंगा हॉस्पिटलवरती पण लोक आज लाखो करोडो, आज त्या पोरीने त्यांनी 10-1 लाखाचं कर्ज घेऊन आईचं ऑपरेशन केले होते. मग आता तर सरळ कोमामध्ये गेला आणि त्यांना सरळ त्या हॉस्पिटलवर हात उचलत आहेत की 1% आम्ही सांगतो की कोमामध्ये गेले, ह्याच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. मग आता याला दोष कुणाला द्यायचा? त्यामुळे आम्ही चारकोप पोलीस स्टेशनमध्ये आलेलं आहे, कारण मलाड पोलीस स्टेशनवाले अंग आणि आमच्याकडे नाही, तिथून सुरुवात झाली असे पोलीसवाले तर आपापली हे करतायत. पण आता चारकोप पोलीस स्टेशन सिनियरना आम्ही भेटलो, बाबा रे तुम्ही जर कारवाई करताय का नाही करत, तर त्यांनी सांगितलं आम्हालाकडे लेखी तक्रार द्या, आम्ही कारवाई सुरू करतो. आता आम्ही त्यांच्यावरती पोलिसांच्यावरती विश्वास ठेवून आता बघतो ते कारवाई करतायत. जर कारवाई झाली ती कस्तुरी लॅब बंद झालं, ज्या डॉक्टरवरती पण तुंगाच्या हॉस्पिटलवरती पण कारवाई झाली तर आम्ही गप्प बसू. अन्यथा त्या बाईला जर काही झालं तर त्याला जबाबदार तो तुंगा हॉस्पिटलचा डॉक्टर आणि कस्तुरी ती लॅब याला आम्ही धरू. आम्ही त्याच्यानंतर जी आमची मनसे स्टाईल आहे मग लोकांना कळेल आम्ही काय हिशोबाने कारवाई करायला. आपले नातेवाईक आहे, आता डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं? डॉक्टरनी तर लॅबवर टाकलं असं तुमचं म्हणणं आहे, तर डॉक्टरनी काय सांगितलं? डॉक्टरचं म्हणणं हेच आहे की त्या लॅबवालीची चुकी आहे, म्हणून की त्यांनी एवढ्या हे रिपोर्ट दिलं, मी त्या हिशोबानेच आम्ही औषधं दिली त्यांना. तर डॉक्टरला हे पहिले जेव्हा ते औषध दिली तेव्हा कळालं नाही का की लॅबमध्ये इतका मेजर डिफरन्स आहे, तर आम्ही नाही, ते काहीच बोलले नाही तेव्हा. ते त्या टायमाला जेव्हा रिपोर्ट काढले तेव्हा काहीच बोलले नाही की असं काय आहे. ते जेव्हा जास्त काल क्रिटिकल झालं तेव्हा ते बोलत आहेत की लॅबवाल्यांची चुकी आहे म्हणून. 10 लाखचं बिलिंग झालेलं आहे तिथं असं ऐकलंय आम्ही, पण 10 लाखच्या बिलिंग मध्ये त्यांनी ब्लड टेस्ट का नाही केली त्यांच्या हॉस्पिटल? आपण हे 10 लाख म्हणजे फक्त ऑपरेशनसाठी. 2 महिन्या आधी त्यांचं वॉल चेंज केलं, त्याचं ऑपरेशनचा खर्च होता 10 लाख रुपये. आणि आत्ता काल त्यांना ते त्रास झाला म्हणून परत आम्ही जाऊन त्यांना ॲडमिट केलं जाऊन. तेव्हा त्यांना उलटी थांबली, पण त्याचं डोकं दुखत होतं, पण त्याच्यावर उपचार तेव्हा काहीच नाही झाले. ती जेव्हा एकदमच बेचैन झाली तेव्हा त्यांचा उपचार ते लोक सिटी स्कॅन करायला घेऊन चाललेले आहेत. नंतर त्यांची धावपळ चालू झाली. त्याच्या आधी काहीच नव्हतं त्यांचं सिम्पटम्स चेंज करायचं. आम्हाला तर आमचा माणूस पाहिजेच आणि ज्याची चूक आहे त्याला धरायलाच पाहिजे. सर, आपले रिलेटिव्ह आहेत, आम्ही बघितलं की तुम्ही सांगत होते की आम्हाला आमच्या पेशंटची सगळं काळजी आहे, तुम्ही काय काय आता न्याय भेटला पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे कसं